वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य देहूचे महान संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे। 4 चरणाचा आहे आणि अगदी सर्वांच्या परिचयाचा आहे। आणि इथं तुकाराम महाराज जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला धन्यता न देता त्याच्या माता पित्याला धन्यता देतात। बघा, समाजामध्ये 4 प्रकारचा वर्ग आहे। समाजामध्ये पहिला वर्ग असा आहे की तो जागा आहे पण त्याला हित कळत नाही। दुसरा वर्ग आहे की त्याला हित कळतं पण तो जागा राहत नाही। तिसरा वर्ग असा आहे की त्याला हितही कळत नाही आणि तो जागाही नाही। मात्र समाजामध्ये चौथा वर्ग असा आहे की ज्याला हितही कळतं आणि तो जागाही आहे। मग अशाला धन्यता न देता तुकाराम महाराज त्याच्या माता पित्याला धन्यता देतात। प्रत्येकाला हित आपलं कळतं, प्रत्येकाला वाटतं की आपलं कुणाशी भांडण तंटा नसावा, जगामध्ये आपण निर्भयतेने जगावं। मग आपल्याला वाटतं की श्रीमंत व्हावं। मग जर श्रीमंत व्हायचं असेल तर अगोदर दारिद्र्याचा नाश करावा लागेल। मग दारिद्र्याचा नाश कशानं होतो तर उद्योगानं होतो। पापाचा नाश करायचा असेल तर पुण्य वाढलं तरच पापाचा नाश होईल। आणि आपण जर धनवान व्हावं वाटत असेल तर अगोदर आपल्याला कष्टच करावे लागतील। मग अशा जो हिताच्या ठिकाणी जाग राहतो, मग इथं सुद्धा तुकाराम महाराज जाग राहण्याची मर्यादा सांगतात की एकदा वेळ निघून गेल्यानंतर जाग होणे उपयोगाचं नाही। मग जाग केव्हा असावं की आपली जोपर्यंत शरीर रूपी बिल्डिंग भक्कम आहे, इंद्रियामध्ये ताकद आहे, म्हातारपण दूर आहे आणि आयुष्य भरपूर आहे, अशा ठिकाणी जो जागा राहतो म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर जागा होणं उपयोगाचं नाही। बघा, आपल्या आयुष्यामध्ये वेळेला किती महत्व आहे। 1 वर्षाचा जो कालावधी जातो त्याला आपण 365 दिवसाला जो कालावधी आहे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो। मग या 1 वर्षाच्या वेळेला महत्व किती आहे ते 10वी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा, म्हणजे 1 वर्षाच्या वेळेचं महत्व तुम्हाला कळेल। 1 वर्षानंतर आपण 1 महिन्याचं पाहू की आपल्या आयुष्यामध्ये 1 महिन्याच्या वेळेला महत्व किती आहे ते 8व्या महिन्यामध्ये बाळंतीण होणाऱ्या महिलेला विचारा, म्हणजे 1 महिन्याच्या वेळेचं महत्व तुमच्या लक्षात येईल। 1 महिन्यानंतर आपण 1 आठवड्याचं पाहू की आठवड्याच्या वेळेला महत्व किती आहे ते एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, म्हणजे आठवड्याच्या वेळेचं महत्व तुमच्या लक्षात येईल। आठवड्यानंतर आपण 1 दिवसाचं पाहू। अरे, दिवसभर काबाड कष्ट करणारा तो मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही, त्या मजुराला विचारा 1 दिवसाच्या वेळेला महत्व किती आहे। 1 दिवसानंतर आपण 1 तासाचं पाहू की आपल्या आयुष्यामध्ये 1 तासाच्या वेळेला महत्व किती आहे ते राजा सिकंदरला विचारा, की ज्यानं आपला मृत्यू 1 तास पुढे ढकलण्यासाठी आपलं अर्धराज्य देऊ केलं, त्या राजा सिकंदरला विचारा 1 तासाच्या वेळेला महत्व किती आहे। 1 तासानंतर आपण 1 मिनिटाचं पाहू
की आपल्या आयुष्यामध्ये एका मिनिटाच्या वेळेला महत्त्व किती आहे, की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि ती इमारत कोसळण्याच्या बरोबर 1 मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला, त्या इसमाला विचारा एका मिनिटाच्या वेळेला महत्त्व किती आहे. एका मिनिटानंतर आपण एका सेकंदाचं पाहू. धावणारा धावपटू आहे आणि धावता धावता केवळ एका सेकंदानं मागे पडला आणि म्हणून सुवर्ण पदक जिंकू शकला नाही. त्या धावपटूला विचारा एका सेकंदाच्या वेळेला महत्त्व किती आहे. मग आपलं मंडळी छोटंसं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये आपण वेळेला किती महत्त्व द्यायला पाहिजे. आणि म्हणून इथं तुकाराम महाराज सांगतात की वेळ निघून गेल्यानंतर जाग होणं उपयोगाचं नाही. मग जो असा त्याला कळतं की काही लोकांना समजतं की कीर्तनामध्ये हित आहे, पण तरी जरी कीर्तनाला त्याला आणला म्हणजे बलात्कारे जरी आणिला कथेसी निद्रा घे लोडासी टेकुनिया. त्याला कळतं की कीर्तनामध्ये हित आहे, पण इथं आल्यानंतर तो झोपतोच. म्हणजे हित कळतं पण जागा राहत नाही. मग असांना धन्यता न देता तुकाराम महाराज त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. बघा, अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय की धन्य माता पिता तयाचिया. मग असं का नाही म्हटलं की धन्य पिता माता तयाचिया? मातेलाच का प्राधान्य दिलं? तर संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे असल्यामुळं आणि शास्त्र सांगतं की मातृदेव भव पितृदेव भव. आणि म्हणून इथं तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात की धन्य माता पिता तयाचिया. आईलाच का प्राधान्य? अरे लहानपणापासून तर अगदी मोठा होईपर्यंत त्या बालकावरती संस्कार करण्याचं काम फक्त माताच करू शकते. आई कुणाला म्हणावं? तुम्हाला सांगायला लागलं तर तुम्ही म्हणता ना आम्हाला का एवढं कळत नाही का बाप्पा, आई कुणाला म्हणावं? अरे बाबा, ज्ञानेश्वर माऊलीच्या भाषेमध्ये सांगायला गेलं ते 5 वर्षाचा लहान मुलगा होता आणि त्याची आई संध्याकाळी वारली आणि तो रडायला लागला. सर्व नातेवाईक मंडळी अंतिम संस्कार करण्यासाठी ती पुढची तयारी करायला लागले आणि तो मुलगा म्हणत आहे, नेऊ नका माझ्या आईला, नेऊ नका. कसं तरी त्या नातेवाईकांनी त्या मुलाला आईपासून बाजूला काढलं आणि त्यावेळेला नातेवाईक म्हणत आहे, मुलाला आईचं शेवटचं दर्शन घेऊ द्या.
तर त्यावेळेस तो मुलगा पळत गेला आणि आईच्या प्रेताला धरून रडायला लागला नाही, तर त्या प्रेताच्या दोऱ्या तटा तटा तोडायला लागला आणि म्हणत आहे, नेऊ नका माझ्या आईला. नातेवाईकांनी कसं तरी बाजूला काढलं आणि बाजूला काढल्यानंतर त्या आईपासून बाजूला केला आणि अंतिम संस्कार दिला. दरम्यानच्या कालावधीमध्ये 5 महिन्याचा कालावधी लोटला. मित्राच्या सांगण्यावरून त्या मुलाच्या बापानं दुसरा विवाह केला आणि 1 महिन्यानंतर वडिलांनी नवीन आई आल्यानंतर ती पाण्याला गेली असताना त्या मुलाला घरात घेऊन दरवाजाची कडी लावली आणि विचारलं, बाळा तुला खायला प्यायला मिळत नाही का? आपल्या घरामध्ये इतकं सर्व असताना तू असा वाळून का गेलास? तुझी आई तुला त्रास देते का? आई हे शब्द उच्चारल्यानंतर मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही आईचं नाव काढलत ना म्हणून सांगतो, कुणाला सांगणार नसाल तर सांगतो. नाही रे बाळा, मी तुझा जन्म देता बाप आहे, नाही कुणाला सांगणार. त्यावेळेला तो मुलगा म्हणत आहे, बाबा तुम्ही ज्या वेळेला कामाला जायचे ना त्यावेळेला माझ्याकडून घरातल्या वस्तूची मोडतोड व्हायची आणि मला पहिली आई मला मारायची आणि म्हणायची, मुर्द्या 2 दिवस तुला जेवायला देणार नाही. आणि अर्ध्या तासाने जेवणाचं ताट वाढून घेऊन यायची, मला मांडीवर बसवायची, माझे पापे घ्यायची आणि मला घास भरवायची. असं ती खोटं बोलायची. आणि आत्ताची आई मला मारते आणि 15 दिवस जेवायला देत नाही. याला म्हणतात आई. आई आपल्या लेकरावर प्रेम किती करते आई झाल्याशिवाय कळत नाही, त्याला आईच बनावं लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराज आईला प्राधान्य देतात. ज्या ठिकाणी कर्तबगार मुलगा आहे त्या ठिकाणी आपल्या आईनं त्या आईचा स्वाभिमान त्या मुलाला धारण केलेला आहे. आपण छत्रपतींच्या आयुष्यातलं जर उदाहरण घ्यायला गेलो, आग्र्याच्या दरबारामध्ये ज्या वेळेला आमच्या छत्रपतींचा अपमान झाला त्यावेळेला छत्रपती महाराज म्हणत आहेत की आमच्या आईच्या दुधामध्ये ताकद किती आहे मी औरंगजेबाला दाखवून देईल. अरे इतकंच काय, रामायणातलं जरी उदाहरण आपण पाहायला गेलो तर ज्या वेळेला शिवधनुष्य तोडलं आणि त्या धनुष्य भंगाचा आवाज परशुरामांच्या पर्यंत गेल्यानंतर परशुराम तिथं रागानं आले आणि राजा जनकाला विचारत आहे, राजा जनक हे मला न विचारता आपण शक्ती प्रदर्शन भरवलंच कसं? परशुरामाचा तो अवतार पाहिल्यानंतर त्यावेळेला प्रभू रामचंद्र शांत आहेत, लक्ष्मणाला मात्र राग आलेला आहे, विश्वामित्रा तटस्थ आहेत आणि दशरथ राजा भयभीत आहेत. मग त्यावेळेला लक्ष्मण म्हणत आहे, परशुराम तुम्ही असं समजू नका की आम्ही तुम्हाला घाबरलो, पण तुम्हाला घाबरून आम्ही तुम्हाला घाबरणार नाही आणि तुमच्यावरती प्रतिहल्लाही करणार नाही. पण असं जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुम्हाला घाबरलो तर मग गळ्यामध्ये असणारं जानवं उतरा, कपाळाला असणारा गंध पुचवून टाका आणि मग बघा सुमित्रा मातेच्या दुधामध्ये शक्ती किती आहे. म्हणजे पराक्रम मुलाचा पण स्वाभिमान मात्र त्यानं मातेचा धारण केला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाची या. मग तुकाराम महाराज आम्हाला प्रश्न सापडतो की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे म्हणून त्याला धन्यता न देता त्याचे माता पिता धन्य आहेत. मग त्या माता पित्यांच्या पोटी जी पुढची पिढी निर्माण होणार आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुकाराम महाराज म्हणतात, अरे मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, त्याचा देवालाही आनंद होत असतो. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक.
वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बघा इथं सुद्धा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा एकदा कुळी कन्या पुत्र म्हणजे पहिल्या चरणामध्ये मातेला प्राधान्य आणि दुसऱ्या चरणामध्ये कन्येला प्राधान्य. सात्विक कुळामध्ये पुत्र जन्म अथवा पुत्री त्याचा देवाला आनंद होत असतो. मग इथं कन्येलाच प्राधान्य का? तर याचं कारण आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. मातृत्वाचा पराक्रम हा मुलामध्ये असतो पण पराक्रमाचं मातृत्व हे कन्येमध्ये आहे. अरे जन्म झाल्यापासून तर विवाहापर्यंत आपल्या पित्याला फक्त त्रासच देणारी जर कन्या आहे तर मग कन्येलाच का प्राधान्य? मुलगा पुत्र असा आहे की तो पित्राचा उद्धार करतो. काही काही मुलांना असे तुम्हाला सांगतो, आम्ही विदर्भामध्ये गेलो होतो महाराज आणि विदर्भामध्ये गेल्यानंतर विदर्भामध्ये पोराला पोट्ट्या म्हटलं जातं. मग काय काय पोट्टं आजकालचे पोट्टे ना इतके ॲडव्हान्स आहेत ना काय सांगू तुम्हाला. एक पोट्ट ना कामच नाही करतं म्हणून बाप त्याले म्हणतो म्हणे पोट्ट्या तू कामच नाही करते ना म्हणे तुले दुधाचा धंदा टाकून देतं म्हणे. बरं म्हणे मग दुधाचा डेअरी त्या मुलाला टाकून दिल्यानंतर काही व्यसनाचे पदार्थ तिथं ठेवले जातात आणि बाप त्या पोट्ट्याला सांगतो म्हणे एकच काम कर म्हणे गिराईक आलं ना बारीक चौकशी करून मगच माल दे नाही तर देऊच नको म्हणे. पोट्ट तेवढं ध्यानात धरतं ना. सकाळीच गिराईक येतं ना म्हणतं मले दूध दे ना बाप्पा. ती म्हणतं कहाचं देऊ बोल ना. ती म्हणे कहाचं बी दे ना. नाही ना म्हणे पहिले सांगावं लागतं म्हणे गाईचं देऊ का म्हशीचं देऊ. म्हणे त्याच्यात काय बाबा नाही ते गाईचं दे. मग तुले मी आता गाईचंच दूध देतं म्हणे. काळ्या गाईचं देऊ का तांबड्या देऊ म्हणे. आता त्याच्यात काय बाबा म्हणे दे म्हणे काळ्या गाईचं दे. तुला ना म्हणे आता काळ्या गाईचंच दूध देतो म्हणे. ताजं देऊ का शेळं देऊ म्हणे. आता काय बा त्याच्यात दे म्हणे ताजं दे. मग तुले म्हणे आता ताजंच देतो म्हणे. गरम देऊ का गार देऊ म्हणे. आता काय बा त्याच्यात नाही म्हणे माझ्या बाप्पाने सांगितलं म्हणे बारीक चौकशी करून मगच माल दे म्हणे. एवढी बारीक असते का कुठं म्हणे. दे म्हणे गरम दे. बरं म्हणे तुले ना गरमच देतो म्हणे. साईवाला देऊ का बिगर साईचं देऊ. आता त्याच्यात काय बा म्हणे ती बिगर साईचंच दे. बरं दे म्हणे बिगर साईचं. आता तांब्यात देऊ का भगोल्यात देऊ म्हणे. आता त्याच्यात काय बा म्हणे दे म्हणे तांब्यात दे म्हणे. तुले ना आता तांब्यातच देतो म्हणे. स्टीलच्या तांब्यात देऊ का पितळाच्या देऊ म्हणे. आता त्याच्यात काय म्हणे दे म्हणे पितळाच्या दे. इतकं पाहिल्यानंतर त्याचं लक्ष जातं म्हणतं सिगरेट आहे का ते. हाव ना म्हणे बोल्स म्हणे व्हील्स देऊ का ब्रिस्टॉल देऊ. फिल्टर देऊ का बिगर फिल्टर देऊ. त्याला पेटवायले लायटर देऊ का माचीस देऊ. इतकं ऐकल्यानंतर तो बेशुद्ध पडतो आणि 3 दिवसांनी दवाखान्यात उठतो. म्हणते मी कुठं आहे बापा. ते म्हणे दवाखान्यात आहे ना. म्हणे खाजगी आहे का सरकारी आहे म्हणे. म्हणे खाजगी आहे. म्हणे इथं डॉक्टर आहे का डॉक्टरी नाही. म्हणे डॉक्टरी नाही. म्हणे ती तरणी आहे का म्हातारी आहे म्हणे. अरे जाऊन दे रे म्हणे याला पुण्याला येरवाड्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो मुलं अशी ॲडव्हान्स झालीत ना महाराज. मग आजचा जो विद्यार्थी आहे त्याच्यावरती संस्कार करण्याचं काम आई वडिलांनी करायचं असतं. पण बापच असा असेल तर मुलगा कसा निघेल. म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर गोडाऊन असं तर शोरूम तसंच निघल ना. तसंच बोलावं लागेल ना. म्हणून बापानं काही वाईट सवयी मुलाची आपल्या पायात आल्यानंतर काही वाईट ज्या सवयी आहेत त्या वेळीच बंद केल्या पाहिजेत. काय काय पोट्टे ना इतके ॲडव्हान्स ना. एक पोट्ट ना महाराज मले म्हणतो आणि मायच्यानं बजरंग बलीच माया स्वप्नात आला म्हणे. म्हणलं हाव का. हाव ना म्हणे. मले म्हणतं म्हणे मले काम दे ना म्हणे. रामाची सेवा करून थकलो ना बाप्पा मी.
मी म्हणलं तुले कोण काम देईन बे पृथ्वीवर, तू असं कर ना मुख्यमंत्रीच होऊन जाय ना. मग बजरंग बली होतो मुख्यमंत्री. मग मले म्हणतं म्हणे हे फूट कापून टाक ना. मी त्याला म्हणलं कापायची नसते, दिल्लीला जाऊन हलवावे लागते. असे काय पोट्टे येते महाराज, काय सांगावं तुम्हाला. मग मुलांच्या वरती संस्कार हे माता पिताच करू शकतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाची या. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मग तुकाराम महाराज सात्विक कुळामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर त्याचा देवाला आनंद होतो, असं ते करतात काय. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज भागवता करीती श्रवणा, गीता भागवता करीती श्रवणा, भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मग पुन्हा प्रश्न असा उभा राहतो की 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण इतकं सर्व असताना मग गीता भागवतच का आला. तर ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. पण मरण येईपर्यंत जगावं लागणार आहे. मग मरण येईपर्यंत कसं जगावं याचं उत्तर भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि मरण जवळ आल्यानंतर कसं मरावं याचं उत्तर राजा परीक्षितीला भागवतानं सांगितलं. आणि म्हणून महाराज म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. दुसऱ्या अंगाने पाहायला गेलं रामायणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि त्याचनुसार शास्त्र म्हटलं की गीता येत असते. प्रेम म्हटलं की माता, की ज्या वेळेला आमचे प्रभू रामचंद्र वनवासामध्ये जायला निघाले त्यावेळेला कौसल्या मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि त्या मातेचं आसू पाहिल्यानंतर तो अखिल ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्राच्याही डोळ्यातून पाणी आलं. अरे अखिल ब्रह्मांडाच्या नायकालाही रडविण्याची ताकद मातेमध्ये आहे. आणि म्हणून प्रेम म्हटलं की माता, मग प्रतिव्रता म्हटलं की सीता. सीता मातेचा विचार करून बघा.
12 वर्ष रामायणामध्ये बघा, 12 वर्ष उशाला दगड घेऊन झोपली, पण कुठेही हुचाकू केलेलं रामायणामध्ये उल्लेख नाही. अरे सीता मातेचा तर किती वशिला आहे. राजा दशरथाची ती सून आहे, जनक राजाची मुलगी आहे आणि पती तिचा अखिल ब्रह्मांडाचा मालक आहे. मग इतकं सर्व असताना सुद्धा, आणि म्हणून म्हटलं की प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि त्याचनुसार शास्त्र म्हटलं की गीता येत असते. ज्या वेळेला आमचे प्रभू स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये शिकागोला परिषदेमध्ये गेले, त्यावेळेला इतर धर्मपंडितांनी आमची भगवद्गीता कुशीत भावनेनं सर्वाच्या खाली ठेवली. पण ज्या वेळेला स्वामी विवेकानंद आमचे बोलण्यासाठी उठले आणि उठल्याबरोबर त्यांनी 2च शब्द वापरले की माझ्या बंधू आणि भगिनींनो. या 2च शब्दाच्या उच्चारानंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला तो तब्बल 15 मिनिटं चालला. मग त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणत आहेत, अरे धर्म मार्तंडांनो, तुम्ही आमची भगवद्गीता खाली ठेवली, पण तुम्ही तुमच्या कृतीनं दाखवून दिलं की गीता जर खाली असली तर सर्व ग्रंथाला आधार गीता आहे, पण गीता जर मध्ये आली तर सर्व ग्रंथाचा आत्मा गीता आहे, आणि गीता जर वरती गेली तर सर्व ग्रंथाचा कळस गीता आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. किती सोपं आहे बघा. परमेश्वरानं प्राणी मात्रामध्ये, सर्व इतर प्राणी मात्रामध्ये एक गोष्ट माणसाला जास्त दिली आणि त्याचं नाव आहे बुद्धी. अरे बुद्धीच्या जोरावरती मनुष्य चंद्रावर गेला, घर बसल्या ग्रहाचे वेध घेऊ लागला, एका टोकावर बसून दुसऱ्या टोकाच्या माणसाशी तो बोलू लागला. अरे आश्चर्यानं थक्क व्हावं अशी प्रगती विज्ञानानं केली आहे. पण जिथं विज्ञान संपतं तिथंच अध्यात्म सुरू होत आहे. मग आपण ज्या वेळेला बघा, साधं साधं उदाहरण आहे, आपण जर एखाद्या गावाला पर्यटनासाठी गेलो तर तिथं गेल्यानंतर आपण घराकडे एक फोन करतोच ना बापा, की गायला वाडे टाकले का म्हणतं, गायला पाणी पाजलं का म्हणतं, दळून आणलं का, ती पैसे आणले का, त्याच्याकडून 12,000 रुपये होते परवाच्याला देणार होता, आणले का म्हणून. नक्की दिवसभरातून 50 फोन करतो आणि मग आपण तिथून वरतून तरी पर्यटनाला तिथे आलो ना मग बाप्पा. मग त्याले सुद्धा दिवसाला एक फोन नको का करायला. त्याले एक फोन करणं म्हणजे फक्त त्याचं नामस्मरण घेणं. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने होय चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने होय चित्ता समाधान. प्रत्येक गावामध्ये मंदिर नसलेलं गाव सापडेल, पण स्मशानभूमी नाही असं गावच सापडणार नाही. म्हणजे जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. अरे पण असं तसं मरण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून मरा. आपलं आयुष्य व्यसनाच्या आरी का घालता. पण दारूचंच लई फॅडो आजकाल. एका बाईचा नवराना दारू पिऊन येतो, ती शेजारणीकडे जातील, म्हणती आहो सावित्रीबाई तुमचं लाटणं द्यावं मले. म्हणी कहाला. म्हणे आमचे हे पिऊन आलेत म्हणी. म्हणी जरा लवकर परत करा, आमचा यांचा यायचा टाइम झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, मग दारूमध्ये काय ताकद आहे? काहीच नाही. लोकाला वाटतं ताकद आहे. एका बाईचा नवराना लईच पेत म्हणून ती नवऱ्याला म्हणती काय हो म्हणे, तुम्ही एवढी दारू पिऊ राहिला म्हणे, एवढी चांगली आहे का दारू म्हणे. एक तर दारूले सोडा नाही तर मले सोडा. तो म्हणतो मायच्यानं मी तुले सोडीन पण दारूले सोडणार नाही. ती म्हणती एवढी बारी आहे का दारू, बापन पिऊन पाहावा ना म्हणती. जाती दारूच्या दुकानामध्ये. मग तिथं लोक वाकडं तिकडं तोंड करून राहिले, कोणी थकून राहिले, कोणी खोट्याने खाऊ राहिले. आणि ती घरी येऊन म्हणती पाया पाया लई खराब आहे दारू. मग घरी येऊन नवऱ्याला म्हणती काय हो त्रास होतो का दारू प्यातानी. मग तो म्हणतो तुले का वाटलं गोट्या मारायला जातो का म्हणे मी. एवढं या दारूचं
अरे आमच्या संत कबीरदासांनी काय म्हटलेलं आहे की जाम पे जाम पीने से क्या होगा, सुबह पी शाम उतर जाएगी, तो हरि नाम का प्याला पी तेरी जिंदगी सुधर जाएगी. नामामध्ये शक्ती किती आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अरे गेल्या 20 वर्षामध्ये पोवाड्याच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, पण हरिनामाची ताकद किती आहे. गेल्या 3 वर्षापासून हरिनामाचं गजर करायला लागल्यापासून आनंदच तो वेगळा आहे. नामामध्ये शक्तीच अशी आहे. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नामामध्ये शक्तीच तशी आहे की वाल्यासारखा वाल्मिकी ऋषी होतो, मग तुम्ही आम्ही का तरणार नाही. कारण आपला पंचतत्वातून निर्माण झालेला हा देह पुन्हा एकदा त्या पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. कसंही करा, आपण काही करा मेल्याशिवाय, कारण जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. खाटीवर आला म्हणजे ताटीवर जाणार आहे. त्याचा बारसं झालं नसन झालं तरी त्याची तेरवी ठरलेली आहे. त्याचा बँड बाजा वाजला नसेल किंवा नसेल, पण त्याचा बोंबल बाजा हा ठरलेला आहे. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर जाणार आहे, पण कसं तसं जाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून जा. जायचे शरीर जाईल क्षणात, जायचे शरीर जाईल क्षणात, जायचे शरीर जायचे शरीर. कहा गोपीनाथ पावेची ना, कहा गोपीनाथ पावेची ना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. देह जाईल जाईल त्यास काळोबा खाईल. देह जाणार आहे, मग तो परमेश्वराचं चिंतन करून जर घालवला तर ते निश्चितच फायद्याचं आहे. म्हणून सर्वांनी एकदा हात वरती करा आणि आपण त्या पांडुरंगाचं चिंतन करू. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मग तुकाराम महाराज, आमचा प्रश्न असा आहे की जे गीता भागवताचं पठन करतात, अखंड त्या परमेश्वराचं चिंतन करतात, मग अशाबद्दल तुम्हाला काय अपेक्षा आहेत. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा.
तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की अशांची जर सेवा करण्याची संधी मला प्राप्त होत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. मग तुकाराम महाराज जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला आपण धन्यता न देता त्याच्या माता पित्याला दिली. मग अशी धन्यता तुम्हीच दिली की अजून कोणी दिली? तर तुकाराम महाराज म्हणतात की नामदेव महाराजांनी सावता महाराजाच्या माता पित्याला धन्यता दिली. पैठण क्षेत्रामध्ये संत एकनाथांचे पूर्वज संत भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये भानुदास महाराज म्हणत आहेत की तो पंढरीचा पांडुरंग आंधळ्याला डोळे पांगळ्याला पाय देतो. आणि त्यांचं हे कीर्तन ऐकलं कुर्मदासानी. कुर्मदास कसे आहेत? 2 हात नाही, 2 पाय नाही, नुसता थोटा देह, पण निश्चय केला आणि घसरत घसरत त्या पंढरपूरच्या दिशेने चालले. रस्त्यानं दिंडीतले लोक पाहिल्यानंतर कुर्मदासानं सांगितलं की वारकरी बाबा आपण पंढरपूरला जात आहात तर गेल्यानंतर एकदा नव्हे 2दा पाया पडा. एक तुमचं नेहमीचं आणि दुसरं माझ्यासाठी. आणि त्या पांडुरंगाला सांगा की तुमचा एक फक्त इथं थांबलाय, तुमची वाट पाहतोय. वारकऱ्यांनी पंढरी रायाच्या समोर दर्शन घेतल्यानंतर कुर्मदासाचा निरोप पंढरी रायांना दिला. आणि त्यावेळेला पंढरी राय म्हणत आहे ज्ञाना नामा चला रे, माझा एक भक्त तिथं आहे. आणि तिथं गेल्यानंतर कुर्मदासाला दर्शन दिलं आणि कुर्मदासानं पाहिलं की देवा मी धन्य झालो, जातो आता. आणि कुर्मदासानं तिथंच आपला प्राण सोडला. आणि पांडुरंगाच्या लक्षात आलं की जवळच इथून सावता महाराजांचा मळा आहे, भक्ताला भेट देण्यासाठी जावं. आणि त्यावेळेला ज्ञाना आणि नामा पांडुरंगाच्या बरोबर आहेत. पांडुरंग म्हणत आहे अरे ज्ञाना नामा मला तहान लागली रे, देवा शेजारी तिथं मळा दिसतोय, तुम्हाला पाणी मिळेल. पांडुरंग आतमध्ये गेले. त्यावेळेला सावता महाराजांचं काय चालू आहे? बैल विठ्ठल मोठ विठ्ठल, या झाडावरती राघू मैना तेही विठ्ठल, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. असं सावता महाराजांचं भजन चालू आहे. पांडुरंग परमात्मा त्या सावता महाराजांच्या समोर येताच डोक्यावर हात ठेवताच सावत्यानं डोळे उघडले. देवा आपण? हो रे बाबा, 2 दरोडेखोर माझ्या पाठीमागं लागलेले आहेत, मला कुठंतरी लपव. मग देवा या वाफ्यात लपा. नाही रे बाळा, एक ज्ञान आहे आणि दुसरं नाम आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. आणि मग त्यावेळेला सावता महाराजांनी मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही. आपल्या हातामध्ये असणारा विळा घेतला, आपला देह असा फाडला आणि त्याच्यामध्ये पांडुरंग कोंडावला. आणि त्यावेळेला नामदेव रायाचे उद्गार आहे देवा, ही पृथ्वी जितकी व्यापक आहे त्या पृथ्वीपेक्षा
पाणी व्यापक आहे, पाणीपेक्षा अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे, वायूपेक्षाही आकाश व्यापक आहे, आकाशापेक्षाही माया व्यापक आहे आणि मायेपेक्षा हे ब्रह्म व्यापक आहे. आणि असं व्यापक असणारं ब्रह्मज्ञान ज्यानं आपल्या हृदयामध्ये साठवलं तो किती व्यापक असेल. धन्य धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अरे इतकंच नाही तर रुक्मिणी मासाहेबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या माता पित्याला धन्यता दिली. ज्या वेळेला आमची ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ होणार आहे त्यावेळेला पांडुरंग म्हणत आहे, चला आपण सर्वांनी आळंदीला जायचं. आणि सर्वजण त्या आळंदीमध्ये जमलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा समाधीचा दिवस ठरलेला होता आणि त्यावेळेला त्या ज्ञानेश्वर माऊलीला निवृत्तीने एका हाताला धरलं, नामदेवरायानं एका हाताला धरला आणि समाधी स्थानाकडे घेऊन चाललेले आहेत. आणि त्यावेळेला मुक्ताबाई म्हणत आहे, सोपाना, अरे आपले आई वडील ज्या वेळेला आपल्याला सोडून गेले ना तेव्हा इतकं दुःख झालं नाही, आज आमची ज्ञानेश्वर माऊली जाताना होत आहे. आणि त्यावेळेला निवृत्ती दादा ज्ञानेश्वर माऊलीच्या बरोबर चाललेले आहेत. निवृत्ती दादा म्हणत आहे, ज्ञाना, अरे आई वडिलांनी ज्या वेळेला त्यागलं तर तुम्हाला लहानचं मोठं करत असताना कित्येक वेळा तुम्हाला खायला माथुकरी मिळाली नसल, पाणी पाजून तुम्हाला झोपवलं असल, ते याच्यामध्ये मी कुठं कमी पडला असेल तर ज्ञाना मला माफ कर. त्यावेळेला ज्ञानोबा राया म्हणत आहे, दादा, आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर आई वडिलाची तुम्ही आम्हाला कधी आठवणच होऊ दिली नाही. असं दोघा बंधूंचं संभाषण चालू आहे. आणि त्यावेळेला सर्व संत रडतायत, मुक्ताबाई रडती, सोपाना रडतो, निवृत्ती रडतात आणि प्रत्यक्ष पांडुरंगई रडायला लागल्यानंतर रुक्मिणी माता म्हणत आहे, देवा, मुक्ताबाई रडती बंधू भावाच्या नात्यानं, सोपाना रडतो भावा भावाच्या नात्यानं, निवृत्ती दादा रडतात गुरु शिष्याच्या नात्यानं, इतर सर्व संत मंडळी रडतात ते त्यांच्यावरील प्रेमामुळं. आपण का रडतात? त्यावेळेला पांडुरंग म्हणत आहे, रुक्मिणी मासाहेब, अशी ज्ञानेश्वर माऊली पुन्हा होणार नाही. या ज्ञानाच्या दर्शनानं सर्वजण आळंदीत आल्यानंतर पावन होतील. आणि त्यावेळेला रुक्मिणी मातेचे उद्गार आहे, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. असे उद्गार त्या ठिकाणी काढल्यानंतर आणि म्हणूनच इथं तुकाराम महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाचिया. जीवनामध्ये आपणाला सर्व काही मिळेल पण आपले आई वडील मिळणार नाही. जगामध्ये कुठली गोष्ट अशी नाही की आपल्याला पुन्हा मिळणार नाही. तेव्हा कुणी आपल्या आई वडिलाला जिवंतपणामध्ये त्रास देऊ नका. अरे आपले आई वडील होते म्हणूनच आपण या जगामध्ये जन्म घेऊ शकलो. आई वडिलाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, हे कशाने पिटणारे नाहीत. काही लोक तर आई वडिलाला अनाथ आश्रमामध्ये टाकतात. मी तर नेहमी सांगत असतो की टाकले असतील तर त्यांना पुन्हा घेऊन या. घरामध्ये आपली बायको राहून देत नसल तर पटांगणा समोर अशी झोपडी करून त्या आई बाबाला तिथं राहू द्या. आणि कामावरती जाताना आपल्या मोटरसायकलवरतून निघताना भाकरीचा तुकडा असा आपल्या अंगरख्याखाली लपवा. आणि आई वडिलाच्या झोपडी समोर फक्त 2 मिनिट उभं राहा. आणि कुत्र्याला तुकडा टाकतो तसा तुकडा त्या आई वडिलाच्या समोर फेका. तरी सुद्धा त्या आई वडिलाच्या तोंडातून एकच वाक्य येईल, माझ्या बाळा सुखाचा राहा.
इतकं आपल्या आईवडिलांच्या मुलांच्या वरती अपार माया असते. एकाचे आई वडील रडत आहे त्यावेळेला मुलानं विचारलं, बाबा का रडता? त्या अनाथ आश्रमामध्ये तर सर्व सुविधा आहेत, मग आपण का रडता? त्यावेळेला त्या बापाचे उद्गार आहे, मुला तू आम्हाला अनाथ आश्रमामध्ये पाठवतं म्हणून रडत नाही. उद्या तूही म्हातारा होशील तेव्हा तुझा मुलगाही तुला अनाथ आश्रमामध्ये पाठवील हे चित्र समोर आलं आणि म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. याला म्हणतात आई वडील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाची या. तेव्हा सर्वाला आपल्याला विनंती आहे, आपल्या जन्मदात्या आई वडिलाला कधी विसरू नका. एक वेळेस माझं कीर्तन विसरून जा, पण आपल्या आई वडिलाला कधीच विसरू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे माझा घाडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घाडो त्यांची सेवा. तुका म्हणे
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की अशांची जर सेवा मला करण्याची संधी मिळाली तर बाबा माझ्यापेक्षा भाग्यवान मीच आहे. मग समाजामध्ये आपण ज्या वेळेला या जगामध्ये जन्माला येतो मग तेव्हा आपलंही समाजाप्रती काही देणं लागतं, देशाच्या प्रती आपलं काही देणं लागतं. अरे देश आपल्यासाठी काय करतो याच्यापेक्षा आपण देशासाठी काय करतो हे फार महत्वाचं आहे. जन्माला आल्यानंतर जगाच्या उपयोगाची कामं करून मरा, मरावं परी कीर्तिरूपी उरावं. आमच्या छत्रपतींनी अशी कीर्ती केली की म्हणून आज 350 पेक्षाही जास्त वर्षाचा कालखंड निघून गेला तरी आमच्या छत्रपतींचं नाव इथं घेतलं जातं. बघा जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकानं 2 गोष्टी अशा आहेत की 2 गोष्टी कायमच्या लक्षात ठेवायच्या आणि 2 गोष्टी कायमच्या विसरून जायच्या. मग लक्षात ठेवण्याजोग्या ज्या 2 गोष्टी आहेत की ती म्हणजे एक आपला मृत्यू आणि दुसरा तो परमेश्वर. या 2 गोष्टी कायमच्या लक्षात ठेवा. आणि विसरून जाणाऱ्या 2 गोष्टी म्हणजे आपण एखाद्यावरती केलेले उपकार हे त्याच क्षणाला विसरून जायचे आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्यानं आपल्यावरती केलेले अपकार हे सुद्धा त्याच क्षणाला विसरून जायचे. माणसानं माणसासारखं जगावं. आपण जन्माला का आलो हेच पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. जन्माला आल्यामुळं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, एकादशी करा. आणि हे केल्यानंतर जर तुमचं यामध्ये काही वाटोळं झालं तर मग मला सांगा. एकादशी केल्यानंतर गळ्यामध्ये माळ घातल्यानंतर तुमचं कल्याणच होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सद्गुरूंच्या कृपेनं या अभंगाचं विवेचन इथं केलं. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवित असे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कोरे वेळी वाकुळी उत्तरे, नाही विचारिला अधिकार म्या फुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायांपे किंकरा क्षमा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. कुंडली खबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु पश्चिमनाथ महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भारत माता की